ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। ओबीसी नेते लक्ष्मण हाके सध्या आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करू। सर, हैदराबाद गॅजेटच्या संदर्भातच्या विरोधातला जो हायकोर्टामध्ये याचिका 3 याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत, यावरती सोमवारी सुनावणी होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की हैदराबाद गॅजेटच्या संदर्भात योग्य ती भूमिका आम्ही कोर्टामध्ये मांडू। मात्र छगन भुजबळ जे आहेत ते म्हणतात की मराठा सुरुवातीपासूनच मागासलेला नाही। या सर्व गोष्टींकडे कसं बघता? कारण आजपर्यंत असे अनेक जजमेंट आणि रिझर्वेशन संदर्भात निर्णय घेणाऱ्या आयोगांनी हे वेळोवेळी सांगितलेलं आहे। त्यामुळे परत त्याच गोष्टी का होत आहेत महाराष्ट्रामध्ये याचं उत्तर मिळालेलं नाही। मुळात इथले राजकारणी, पुढारी, आमदार, खासदार हे मराठा समाजाच्या बाबतीमध्ये खोटं बोलत आहेत। वास्तव सांगायचं कुणामध्येही डेअरिंग नाही, धाडस नाही, आणि हे धाडस नाही आणि ओबीसीचं काय नुकसान होणार आहे हेही सांगायचं धाडस नाही। त्यामुळं जे काही राज्यकर्त्या लोकांकडून, जबाबदारीच्या पदावर बसलेल्या लोकांकडून अपेक्षित होतं ते होताना दिसून येत नाही, आणि यामध्ये मरण असं आहे की ओबीसीचं आरक्षण संपतंय। तर मराठा आरक्षणाच्या संदर्भात जरांगे आणि भुजबळ यांच्यामध्ये राज्यामध्ये झोपलेली दिसतेत। एकीकडं जर GR पाठीमागं घेतला नाही तर राज्यामध्ये अजारकता माजेल असं भुजबळ म्हणतायत। त्यालाच प्रत्युत्तर देताना जरांगे पाटील म्हणतात की भुजबळ हा नासका माणूस आहे। या सर्व गोष्टींकडे तुम्ही कसं बघता? हे बघा, महाराष्ट्रामध्ये ॲक्शनला रिॲक्शन ओबीसी बांधव निश्चित देतील, मग ती लोकशाही मार्गाने असेल हे जबाबदारीनं सांगतो। आम्ही मोर्चे काढू, आंदोलनं करू, मेळावा काढू, प्रसंगी मुंबईला जाऊ, पण महाराष्ट्रामधल्या ओबीसीचा आवाज बुलंद करू। कारण इथल्या राज्यकर्त्या लोकांना जर 10% लोकांच्या मताची काळजी लागली असेल तर आम्ही मग 50% आहोत ना, आणि आम्ही जर हा ओबीसी जर जागा झाला तर हे जे काही आमदार, खासदार आणि वारंवार अर्थमंत्रीपदावर, महसूल मंत्रीपदावर कारखानदारांचे नेते आहेत ना सत्तेमध्ये, महाराष्ट्रामध्ये खरे फुले शाहू आंबेडकरांचे वारस महाराष्ट्राच्या राजसत्तेत जाऊन बसतील, आणि ते आम्ही करू। 2029ला हा खरा महाराष्ट्र देशाला बघायला भेटेल। तर आज तुम्ही एक सभा घेतायत, शिरूरमध्ये तुमचा एक कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या ठिकाणी तुम्ही जाणार आहे। मात्र त्या कार्यक्रमाच्या तत्पूर्वीच तुमच्या काही बॅनरवरती काळं फासण्यात आलेलं होतं। जरांगे पाटील याच्यावरती वक्तव्य असं करतायत की हेच बॅनर लावतात आणि हेच काळं त्यावरती फासतायत। मग धारूर तालुक्यात जे काही भगवान बाबा अहिल्यादेवी होळकर यांचा बॅनर काढून तिथं जरांगेचा बॅनर उभा होता आणि तो त्यांच्याच माणसांनी काढला, ह्याच्याकडे कसा बघेल हा मुळात जरांगे नावाचा माणूस एवढा फाळकूट आहे, गावगुंड्यामध्ये चावडीवर बसणारा हा माणूस इथला आहे ना गृह विभाग, ते करतील ना चौकशी, कुणी केलं, काय केलं। लक्ष्मण हाकेवर आत्तापर्यंत 7 ते 8 वेळा हल्ले झाले, ती कोण होती माणसं? त्यामुळं हे काय हे बडबडत राहील, कारण त्या डोक्यावर परिणाम झालेला आहे, ते असंच बडबडत राहील, त्याच्या बोलण्याकडे आम्ही जास्त लक्ष देत नाही आहोत। पंकजा मुंडे यांनी सुद्धा एक वक्तव्य केलं की राज्यामध्ये बोगस प्रमाणपत्र वाटप करू नका। बोगस प्रमाणपत्राचं वाटप आजपर्यंत लाखोंचं झालेलं आहे, आणि आत्ताचा महाराष्ट्र शासनाचा GR म्हणजे त्या बोगस प्रमाणपत्रावरती मोहर उमटवणं आहे। त्यामुळे शासनच बेजबाबदार वागत असेल तर न्याय मागायचा कुणाकडं? राजाच जर अशा पद्धतीचं वर्तन करत असेल तर जायचं कुठं? हा खूप मोठा अन्याय आहे ओबीसीवरती। कसा अन्याय आहे? कधीही शासनाच्या एका प्रतिनिधीने आमच्या समोर यावं, आम्ही ह्या GRचा अर्थ सगळ्या महाराष्ट्राला इन कॅमेरा, म्हणजे कॅमेऱ्यासमोर आम्ही महाराष्ट्राला समजावून सांगू। मराठवाड्यातील विभागीय आयुक्तांना गुणरत्न सदावर्ते असं म्हणतात की प्रमाणपत्राचं वाटप करू नका। अधिकारच नाही तशा पद्धतीचं प्रमाणपत्र वाटण्याचा। या महाराष्ट्रामध्ये नव्हे, भारतवर्षामध्ये एखाद्या SCला, एखाद्या STला, एखाद्या विमुक्त जातीला, एखाद्या भटक्या जमातीला या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं कोणी वंशावळ शोधण्याचा प्रयत्न केला आहे का? अशा पद्धतीनं प्रमाणपत्र मिळण्यासाठी एखादी समिती गठीत केल्याचं आम्ही आजपर्यंत तरी आमच्या कानावरती नाही। असा काय मराठा समाज मागास झाला हो या महाराष्ट्रामध्ये की ज्याला प्रमाणपत्र काढायची अक्कल नाही, ज्याला वंशावळी शोधता येत नाही? एवढा इलिटरेट आहे मराठा समाज, एवढा अशिक्षित आहे मराठा समाज, एवढा पिछडला गेला आहे मराठा समाज। काय चाललंय मुख्यमंत्री महोदय? तुम्ही समित्या नेमताय प्रमाणपत्र इश्यू करण्यासाठी? हा कुठं यांचा काही शोधबीद लागला का हो 2025 साली? 2025 सालापर्यंत हे महाराष्ट्राच्या बाहेर वगैरे होते की काय? हे न उलगडणारं कोड आहे, आणि सरकारनं, तुम्ही 14 करोड जनतेचे मुख्यमंत्री आहात, असं जबाबदारीनं वागा। तुम्ही मराठ्याचे फक्त मुख्यमंत्री नाही आहात,
तर ओबीसीचे पण मुख्यमंत्री आहात, SC STचे पण मुख्यमंत्री आहात, मायनॉरिटीचे पण मुख्यमंत्री आहात. त्यामुळे तुम्ही जबाबदारीनं वागा, कायद्यानं वागा, संविधानात्मक वागा, असं माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती असेल. तर राधाकृष्ण विखे पाटील यांनी तुमच्या संदर्भात एक वक्तव्य केलेलं होतं की जो काही मराठा आरक्षणाच्या संदर्भ आहे त्याच्यामध्ये लक्ष्मण हाके यांनी मध्ये पडू नये, त्यांनी त्यांच्या संदर्भात मी त्यांना सल्ला पण दिलेला आहे, असं एक त्यांनी वक्तव्य केलेलं होतं. राधाकृष्ण विखे पाटील हा मुळात कारखानदारांचा नेता आहे. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या राधाकृष्ण विखे पाटलांची 5वी पिढी महाराष्ट्राच्या राजकारणात आहे. यांनी कारखानदारीमधून साखर कारखान्यामधून पैसे कमवणे आणि त्या पैशामधून परत निवडणुका जिंकणे, याशिवाय यांनी काय केलं आहे? या विखे पाटलांच्या नावावरती एखादी चळवळ आहे का? चळवळ म्हणजे तुम्ही परत म्हणाल कारखान्याची चळवळ. सामान्य माणसाच्या हिताच्या दृष्टिकोनातून कुठली चळवळ यांनी लढली? काय माहिती आहे विखे पाटलांना सोशल जस्टिस? आणि मुळात ही जी समिती नेमली गेली हीच बेकायदा समिती आहे. अशा पद्धतीच्या समितीच्या शिफारशीद्वारे एखाद्या समाजाला ओबीसीमधून टाकण्यासाठी GR काढायला जर ही समिती कारणीभूत ठरत असेल, काय अभ्यास केला विखे पाटील समितीनं? विखे पाटील समितीने जयश्री पाटील केसमध्ये, गायकवाड आयोगाच्या संदर्भातल्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाचं 750 पानाचं जजमेंट आहे, त्यातली एक 5-6 पानं तर वाचली का या विखेनी? आणि विखे पाटलाचं काय दुःख नाही माहिती आहे का? मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायचा. सारे महाराष्ट्रात 13-14 करोड जनता राहते. इथं ओबीसी, भटके, दीनदलित राहतात. कारखाना चालवून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता येत नाही. स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करावं लागतं. महाराष्ट्रामध्ये किमान 5-6 जिल्ह्यामध्ये आपला प्रभाव निर्माण करावा लागतो. तो प्रभाव निर्माण करण्यासाठी रात्रंदिवस फिरावं लागतं. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आला आणि 5-6 कारखाने मोठ्या वायनरी मोठ्या प्रमाणात चालवल्या म्हणजे महाराष्ट्राचं. आत्ता तर तुम्ही सोडून द्या, आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची ही दिवास्वप्न तुम्ही सोडून द्या. महाराष्ट्रामध्ये आता ओबीसी, दीनदलित लोक महाराष्ट्राचं राजकारण ठरवतील. तर आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आल्यात, महानगरपालिका सर्व निवडणुका आहेत. एकीकडं हैदराबाद गॅजेट असेल किंवा सातारा गॅजेट या मराठा आरक्षणाच्या संदर्भात म्हणजे राज्य शासनानं मराठा समाजाला एकीकडे खुश करण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरीकडे असंही सरकार म्हणतंय की ओबीसीच्या कुठल्याही आरक्षणाला म्हणजे धक्का लागणार नाही. नक्की सरकारला काय साध्य करायचं आहे? ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही म्हणजे ओबीसीच्या आरक्षणाची झोपडी आहे, ती झोपडी आम्ही काढत नाही किंवा त्याला दरवाजा तोडत नाही, पण मागच्या बाजूने भिंत पाडून त्याच झोपडीमध्ये मराठा बांधवाला घुसवणार. म्हणजे तुमची झोपडी उद्ध्वस्त करत नाही, तुमच्या झोपडीमध्ये यांना घालतो. हे असला प्रकार आहे. त्यामुळं जबाबदारीनं बोलावं, जबाबदारीनं वागावं. मी खूप छोटा कार्यकर्ता आहे, लोकांना वाटू शकतं की हा काय बोलतो, पण हे फ्रॉड आहे. फ्रॉड जात चोरीचा हा संघटनात्मक प्रयत्न आहे, म्हणजे सांघिक प्रयत्न आहे. झुंडीनं येऊन जात चोरली जाते. अरे एका GRद्वारे जर जात बदलता येत असती तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं संविधान लिहिलं. जातीअंताची लढाई त्या संविधानामधनं त्यांचा तो उद्देश आहे. शेकडो वर्षामध्ये जात नाही ती जात, तुम्ही एका GRद्वारे जात संपवायला निघालाय मुख्यमंत्री महोदय. आणि एका GRद्वारे एका समाजाला, मराठा समाज उरेल काय महाराष्ट्रामध्ये? मराठा समाज उरेल महाराष्ट्रामध्ये? संपून जाईल. महाराष्ट्रामधला मराठा समाज हा एका GRद्वारे संपला असं म्हणायचं का मुख्यमंत्र्यांना? हे खूप गंभीर आहे. तर ओबीसीसाठी सातत्यानं तुम्ही आवाज उठवतायत, आंदोलन असतील, मोर्चे असतील, यात तुम्ही सहभागी घेतायत. मात्र काही जे सरकारमधले सत्तेमधले नेते आहेत ते तुमच्यावरती आरोप करतायत की तुम्हाला प्रसिद्धीची हव्यास किंवा काही गोष्टी मिळवायच्या आहेत, यासाठी सर्व तुमचा खटाटोप टाळला आहे. सध्या अजित पवार गटातल्या एका राजकीय नेत्यांनी सुद्धा तुमच्यावरती आरोप केला आहे की खरं तर जी देशी आहे त्या देशीचे तुम्ही ब्रँड अँबॅसेडर आहेत, असं सुद्धा तुमच्यावरती त्यांनी टीका केली. मी देशी दारूचा ब्रँड अँबॅसेडर असेल, मी एक एम्प्लॉई झालो मग त्यांच्या भाषेत. पण हे अजितदादा पवारांचा जो कोण कार्यकर्ता आहे त्याला सांगा, जय पवार ज्या दारूच्या फॅक्टरीचे मालक आहेत त्याचं उत्पादन दिवसाचं 1,10,000 लिटर आहे. मी महाराष्ट्रासमोर बोलतोय, जबाबदारीनं बोलतोय. एका त्यांच्या दारूच्या फॅक्टरीचं उत्पादन 1,10,000 लिटर आहे. तुम्ही दारू काढू नका ना, मी कसा ब्रँड अँबॅसेडर होईल? मग तुम्ही दारू काढताय लाखो लिटर आणि मला ब्रँड अँबॅसेडर बनवताय. दारू काढायची बंद करा. तुम्ही जे महाराष्ट्रामध्ये विष पेरलंय ते विष पेरायचं बंद करा. आम्ही म्हणणार नाही ना हे अरे विष आहे ह्यानं माणसं मरतात. तुम्ही विषाचं उत्पादन करणार आणि आम्ही माणसांना सांगायला गेलो की तुम्ही आम्हाला ब्रँड अँबॅसेडर ठरवणार. ह्याच्यावरती कधी तर सविस्तर बोलू. विश्वास पाटील यांनी सुद्धा एक वक्तव्य केलं आहे की कदाचित बोगस प्रमाणपत्र नसेल तर मला म्हणजे अशा व्यक्ती ज्यांची बुद्धी नसेल त्यांच्या हाताखाली काम करण्याची वेळ नसते, असं एक वक्तव्य केलं. या सर्व वक्तव्याकडे कसं बघता? विश्वास पाटलांनी त्याच वेळी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यायला हवा होता
आणि स्वतःची बुद्धिमत्ता किती अक्कल आहे आणि किती तेजोमय हा बुद्धिमत्तेचा गोळा आहे कुठेतरी दुसऱ्या क्षेत्रात सिद्ध करायचं होतं ना. मग एवढं जर त्यावेळी कळलं होतं की कमी बुद्धिमत्तेच्या माणसाच्या हाताखाली काम करावं लागतंय, एखादा स्वाभिमानी माणूस लात मारून नोकरीला बाहेर पडला असता आणि आपली बुद्धी आपण किती विद्वान आहोत ते महाराष्ट्राला दाखवून दिलं असतं ना. 4 कादंबऱ्या लिहिल्या, कादंबऱ्यामध्ये लिहायचं एक आणि प्रत्यक्षात मात्र जातवर्चस्वाची भावना बोलून दाखवायची. हे अशा लेखक हे किती बाजारू विचारवंत आहेत हे आता कळून चुकलंय. याच माणसाच्या कादंबऱ्यांची आम्ही पारायणं केलेत. झाडाझडती नावाची कादंबरी कोयना धरणाच्या बॅकवॉटरमधल्या ज्या आदिवासी आणि गवळी धनगरांच्या बाबतीमध्ये त्यांनी जे वर्णनं केलेत, हेच का विश्वास पाटील म्हणायची आता ती वेळ आली. खरं तर आज तुम्ही सभेच्या निमित्ताने त्या ठिकाणी जातायत. काय एकंदरीतच पुढचं लक्ष्मण हाकेचं नियोजन असणार आहे? कशी रणनीती ते राज्यभरात त्यांची असणार असते? बघा, दसऱ्याच्या अगोदरपर्यंत जवळजवळ आमच्या 10 ते 12 सभांचा प्लॅन झालेला आहे. आज आम्ही आष्टी, पाटोदा, शिरूर परिसरातल्या शिंगरवाडी गावामध्ये आज आम्ही सभा घेतोय. आम्ही तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी सभा नाही घेत, आम्ही वाडी निवडतोय, वाडी, आणि तिथं 40-50 हजार लोक आम्ही जमा करून दाखवतोय. आज शिंगरवाडी आहे, आम्ही हिंगोली तालुक्यातल्या कळमनुरीला आमची सभा आहे, नांदेड जिल्ह्यातल्या हिमायतनगर, किनवट या परिसरामध्ये सभा आहेत, लातूर जिल्ह्यामधल्या चाकूरला सभा आहे, रेणापूरला सभा आहे, त्याचबरोबर बीड जिल्ह्यातल्या परळीपासून ते केजपासून ते आजची शृंगारवाडीची सभा आहे. त्यानंतर आमची आत्ता बघा सोलापूर जिल्ह्यातल्या पाटकुळला सभा आहे. लोकांचा आजपर्यंतचा ट्रेंड काय होता? तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी सभा, लक्ष्मण हाके गावाच्या ठिकाणी सभा घेणार, डोंगरात सभा घेणार, आणि 12 सभांचा आत्ता आमचा प्लॅन आहे, लाईन आउट आहे. दसऱ्यानंतर मात्र आम्ही महाराष्ट्रामध्ये खूप मोठी संघर्ष यात्रा काढणार आणि मग ओबीसी काय असतो, कसा असतो, पंचायत राजमध्ये झलक असेल आणि 2029 मध्ये डायरेक्ट प्रभाव असेल. तरी हे होते लक्ष्मण हाके. सध्या आम्ही गाव गाड्यावरती, वाड्या वस्त्यावरती जाऊन सभा घेतोय आणि सभेच्या माध्यमातून लोकांमध्ये जाऊन त्यांच्यासोबत जे विचार आहे ते पोचवतोय. मात्र दसऱ्याच्या नंतर मात्र मोठ्या प्रमाणात जे आहे ते सभा घेणार आहोत आणि त्या निमित्तानं ओबीसीला सर्व एकत्रित करणार आहोत अशी भावना जी आहे ते लक्ष्मण हाके व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, TVNN मराठी, पुणे. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.